निवडणूक आयोगाने पुन्हा अंतिम आकडेवारी जाहीर केली, ज्यात 1.3% मतदान वाढलंय। मात्र या अपडेट टक्केवारीवरून महाविकास आघाडीने सवाल केलेले आहेत। पाहूया। 20 तारखेला महाराष्ट्रात मतदान पार पडलंय, तर 20 तारखेनंतर आतापर्यंत 3 वेळा मतांची टक्केवारी अपडेट झालेली आहे। मात्र या अपडेट झालेल्या आकडेवारीवरून विरोधकांनी सवाल केलेत। 20 तारखेला 6:14 आयोगाने संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% इतक्या मतदानाची नोंद झाल्याचं सांगितलं। 20 तारखेलाच रात्री 11:53 6 वाजेपर्यंत 65.2% इतकं मतदान झाल्याचं जाहीर केलं आणि 22 तारखेला अंतिम आकडेवारी 66.5% इतकी देण्यात आली आहे। अचानक वाढ होते, कुठे 4% होते, काही राज्यामध्ये हरियाणामध्ये 6% वाढ झाली, लोकसभेलाही झालं। हा काय खेळ आहे? हा निवडणूक आयोगाने समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे, आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की अचानक 2-4% कसे वाढतात आणि मग 2-4%च्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात। हा एक जो खेळ आहे, हा एकदा निवडणूक आयोगाचे जे 3 वीर बसलेले आहेत खुर्च्यांवर, त्यांनी आम्हाला समजून सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला। टक्केवारी वाढण्याचे अनेक कारण आहेत। एक तर सर्वात महत्त्वाचं जनजागृती झालेली आहे। निवडणूक आयोगापासून तर सर्व यंत्रणा मतदान करण्याचं आव्हान हे प्रत्येकाला करत आलेले आहे आणि नागरिकही आता जागरूक झालेले आहेत। आपल्या एका मतदानाने काय चमत्कार घडू शकतो हे गेल्या लोकसभेच्या वेळेला लोकांनी पाहिलेलं आहे। म्हणून आपण घरी बसण्यापेक्षा आपलं मतदानाचा अधिकार नोंदवावा, तो वापरावा, या पद्धतीने सर्वजण आज रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यामुळं त्याचा फायदा निश्चितच महायुतीला होणार आहे आणि हीच जी जळफळाट आहे ही उबाटा गटाच्या नेत्याला होते। प्रत्यक्ष मतदान किती झालं या संदर्भातला डेटा आमच्याकडेही आहे, त्यामुळे मतदानावेळी तफावत सापडली तर निवडणूक आयोग जबाबदार असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले। निवडणूक आयोगाचं खरं तर हे सगळी यंत्रणाच काय चुकीची आहे आणि लोकसभेतही असाच प्रकार झालेला होता। निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट केली तर निवडणूक आयोग म्हणते की आम्ही बरोबर आहे। अखेरी जे एकदा आकडे आलेत आणि म्हणून यावेळेस आम्ही 70C हा सगळा कंपल्सरी केलेला आहे। जवळपास आमच्या सगळ्या उमेदवारांनी 70C आपल्याजवळ जमा केलेला आहे, त्यामुळे ही तफावत काही आली तर तिथं सापडली जाईल। त्यामुळे 70C हा खऱ्या अर्थानं जो महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे तो आता आमच्याकडे आहे। त्यामुळे मतदानाच्या वाढीच्या नंतरच्या प्रक्रियेमध्ये जे काही झालं निवडणूक आयोगच त्याला दोषी राहील। निवडणूक आयोगाकडून एकूण मतदानापैकी किती पुरुष आणि किती महिलांनी मतदान केलं याचीही माहिती सार्वजनिक केली आहे। एकूण 6,40,88,195 मतदारांनी मतदान केलंय। यापैकी 3,34,56,056 पुरुष मतदार आहेत, तर 3,06,39,318 इतक्या महिला मतदार आहेत। 1,820 तृतीयपंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदानाचा हक्क बजावलाय, त्यामुळे या लाडक्या बहिणींनी कोणाला पसंती दिली त्यांचंच सरकार बनणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।